नमस्कार, मी मोहिन पटेल. एडीएन मध्ये आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रमातील योगदान गौरवास्पद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन. शहरातील विविध ठिकाणून मोटरसायकली चोरणारे 2 चोरटे गुन्हे शाखेच्या जाळ्यात. सुमारे 22 लाखांच्या मोटरसायकली जप्त. गुन्हे शाखेची मोठी कामगिरी. नाताळ सण शहरात ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केलाय. चर्चवर विद्युत रोषणाई तर अनेक ठिकाणी प्रभू येशूंच्या जन्माचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. आता पाहूया सविस्तर बातम्या. विविध समाजोपयोगी उपक्रमांसोबत समाजसेवाचा वारसा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे जात असून राज्यासाठी ही गौरवास्पद बात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबादेत केले. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने औरंगाबाद शहर व परिसरात आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. प्रतिष्ठानचे सचिव धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाविषयी यावेळी माहिती दिली. उपस्थित स्वयंसेवकांच्या स्वच्छता आणि वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत आवाहन केले. या स्वच्छता अभियानासाठी राज्यभरातून आलेले स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, पालकमंत्री संदीपाना भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जयस्वाल, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत 74,000 स्वयंसेवकांनी सहभागी होत 748 टन कचरा संकलन केला. या उपक्रमातून शहर स्वच्छ करण्यात मदत झाली असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्व सहभागी नागरिकांचे अभिनंदन केले. मुख्य म्हणजे आता ही चळवळ आपल्या श्री सदस्यांपुरती मर्यादित राहिली नाही, इतरांनाही त्यातून आपल्या गावासाठी, आपल्या शहरासाठी आपण काहीतरी चांगलं करावं ही प्रेरणा मिळते. आता हजारो लोक इकडे आल्यानंतर त्याचा परिणाम इतर हजारो लोकांवर नक्की झाल्याशिवाय राहणार नाही आणि समाजामध्ये काम करणाऱ्यांची संख्या वाढेल आणि हे सगळ्या अर्थाने, खऱ्या अर्थाने समाजासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या राज्यासाठी नक्की उपयुक्त ठरेल. आणि त्याचबरोबर नानासाहेबांचे विचार आपल्या सगळ्यांसाठी, या राज्यासाठी, देशासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहेत आणि म्हणूनच आप्पासाहेब देखील तो विचार पुढे नेत आहे. आणि म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही दोघंही वेळोवेळी विशेषतः या राज्याचा कारभार करताना याचं कटाक्षाने आम्ही पालन करत असतो आणि त्याचा अनुभव गेल्या 4-5 महिन्यात आपल्या सगळ्यांना आलेला आहे. जो काय सरकार सर्वसामान्यांसाठी न्याय देण्याचं काम करतं, या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न आपण करतोय, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करतोय. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जातोय. त्यांना वाटतं हे सरकार आपलं आहे, आपल्यासाठी काहीतरी करेल, ही भावना फार महत्वाची आहे. आणि म्हणून या सरकारच्या पाठीशी आम्हाला काम करण्यासाठी जी प्रेरणा मिळते त्याच्या मागे नक्कीच आप्पासाहेबांचे आशीर्वाद आहेत, त्यांची प्रेरणा आहे, त्यांची ऊर्जा आहे. चांगलं काम आम्ही करत राहू एवढंच सांगतो. आणि आज भव्य अशा स्वच्छता अभियानाला आज सुरुवात झाली आणि यासाठी मी सचिन दादांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. उद्धव ठाकरे पक्ष चालवत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवसेना चालवते असे म्हणत संजय राऊत हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्याची टीका आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री शहरात दाखल होण्याआधी केली आहे. खासदार विनायक राऊत असतील, खासदार संजय राऊत असतील, यांना रोज एक टॉपिक पाहिजे. यांना आता पक्षाचं काय राहिलेलं नाही, पक्ष डुबत चाललाय, पक्ष संपत चाललाय याची चिंता नाही आहे, तर यांना आरोप करण्यात इंटरेस्ट आहे.
गेली 2.5 वर्ष ते सत्तेत होते. 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये हे ES कोण किंवा DS कोण किंवा आणखीन कोण याबद्दल त्यांनीच चौकशी करायला पाहिजे होती. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता त्यावेळेला या सगळ्या गोष्टी काढायला पाहिजे होत्या. पण मुळात त्यांना माहिती की या प्रकरणात काही तथ्य नाही, परंतु आज बातमी असावी किंवा आपण यांना कसा त्रास देता येईल हे पाहावं. आज जर तुम्ही पाहिलं असेल तर शिंदे साहेबांचा जो कामाचा झंझावात आहे, प्रत्येक महाराष्ट्रातला शेतकरी असेल, कामगार असेल किंवा कुणीही असेल, उद्योगपती असेल, त्यांना माहिती आहे की आता डेव्हलपमेंटकडे आम्ही बोलतोय. आमचं काम डेव्हलपमेंटकडे बोलणं आहे, म्हणून डेव्हलपमेंटच हा आमचा विषय असल्यामुळं त्यांना काही दुसरा विषय नाही, म्हणून त्यांनी केलेले हे उपद्व्याप आहेत. हे काउंटर करायचा जो प्रयत्न करतायत ना, आता त्यांनी पहिले काय सांगितलं होतं की CBIने चौकशी केलेली आहे. आज CBIने उघड केलेलं आहे की CBIने अशी कोणतीही चौकशी केलेली नाही. म्हणजे यांनाच पूर्ण माहिती नाही आहे, यांची माहितीच अपुरी असल्यामुळं यांना हे स्टेटमेंट करावं लागत आहेत आता. म्हणून त्याच्या काउंटर काहीतरी आपलं बोललं पाहिजे म्हणून त्यांनी केलेला हा आरोप आहे. शिवसेनेची अवस्था अशी आहे की शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे चालवतच नाहीत ना, हे राष्ट्रवादी चालवत आहेत आणि संजय राऊत त्यांचे प्रवक्ते आहेत. तुम्ही हे समजू नका, गैरसमज तुमच्या डोक्यातून काढा की संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत किंवा नेते आहेत. हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आणि शिवसेना कसा संपेल याची पद्धतशीर मांडणी त्यांना करता येते, ते करतायत. जेव्हा शिवसेना संपेल त्या टायमाला संजय राऊत हा शरद पवारच्या मांडीवर बसलेला दिसेल. मौलाना मोहम्मद सईद खान यांचे आयुष्य आणि त्यांचे सामाजिक योगदान या विषयावर आयोजित 2 दिवसीय कार्यशाळेचा समारोप आज करण्यात आला असून या कार्यशाळेमध्ये देशभरातील समाजाच्या धर्मगुरूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शहरातील जामा मस्जिद परिसरातील सईद हॉल येथे मौलाना मोहम्मद सईद खान यांचे आयुष्य आणि त्यांचे सामाजिक योगदान या विषयावर 2 दिवसीय कार्यशाळेला शनिवारीपासून सुरुवात झाली होती. राबता अदब इस्लामी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून त्यांच्या माध्यमातून सदर कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली होती. ही कार्यशाळा शनिवारी रोजी सुरू होऊन रविवारी ह्या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. 2 दिवस 4 सत्रांमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये देशभरातील समाजाचे धर्मगुरू सहभाग नोंदविला. सदर कार्यशाळेबाबत आयोजक आणि या सहभागी तज्ञ यांनी एडेन सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली. मैं सिर्फ ये कहना चाहता हूं कि इस वक्त मुंतजिबीन ने जिस अंदाज से ये काम किया है और एक पैगाम दिया है, उस पैगाम को हमको लेकर जाना है और हजरत मौलाना सईद खान रहमतुल्लाह अलैह जिनके खूबियां, औसाफ, कमालात, उनके खिदमत, सारी चीज़ों पे जो रोशनी डाली गई है, उससे जो सबक और इबरत हमें हासिल होती है, उनके कामों को हम जिस तरीके से जारी और सारी रख सकते हैं उसकी हमें कोशिश करना है. अल्लाह जल्ले शाह को आप तमाम को अमल की तौफीक अता फरमाए. कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बैसत से पहले एक शायर कहता है, अगुस्तु तरफी हीन तजरी जारती हत्ता युवारी जारती महवाहा, कि जब मेरे पड़ोस की रहने वाली खवातीन मेरे सामने से गुजरती हैं तो मैं अपनी नजरें उस वक्त तक नीचे रखता हूँ जब तक कि वो मेरी नजरों से ओझल नहीं हो जाती. ये बात जो वो कह रहा है, क्या ये इस्लामी नहीं है? यही तो हमको नजरें नीचे रखने का हुक्म दिया गया है. ना महरम पर नजर न पड़ने पाए, इसी की तो हमें तरदीद की गई है. तो वही बात जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हमको जिसका हुक्म दिया, वही बात वो कह रहा है. तो जिन लोगों ने इस अहद में साबिक़राम के दौर से लेकर देखें हमारे सलफ की जिंदगियों में भी कि उनके वहाँ जो तासीर थी और ये बात कही जाती है कि इस्लाम अखलाक की बुनियाद पर, सीरत की बुनियाद पर, अच्छी किरदार की बुनियाद पर काम हुआ है, तो उसकी बुनियादी वजह यही थी कि वो जो जितना कहते थे अमल के तौर पर दिखाया जाता है. इसी का नमूना हमें हज़रत मौलाना मोहम्मद सईद खान रहमतुल्लाह अलैह की में भी मिलता है और जो मकालात पेश किए गए उनसे भी यही बात झलकती है. तो इस वक्त सेमिनार में जो मकालात पेश किए गए और मुंतज़मीन ने ये मौका फराहम किया और अच्छी अक़ीदत का इज़हार किया गया, तो सच्ची अक़ीदत यही होगी कि जो तरीका और रास्ता हज़रत मौलाना मोहम्मद सईद खान रहमतुल्लाह अलैह ने किया था. उसके बाद है अदीब सन 207 हिजरी की वफ़ात है. उनकी तबक़ात पर बहुत सारी किताबें हैं. किताब मनक़बा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की, उन लोगों का तज़किरा जिन्होंने हुज़ूर से रवायत
के सहारा से रवायत की और तबकातुल फुक़हा की तस्वीर। तो मुसलमान उलमा ने शुरू से इस बात का जिक्र किया कि अहले इल्म और अहले सलाह के तज़किरों को जमा किया जाए और उनके जिक्र को जिंदा रखा जाए ताकि बाद में आने वाले लोग उनके महासिन और उनकी खूबियों को अपने अंदर जमाते इस्लामी हिंदच्या यूथ विंगच्या वतीने ऑल महाराष्ट्र युवा कन्व्हेन्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला। रविवारी जमाते इस्लामी हिंदच्या यूथ विंगच्या वतीने युवा वर्गासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हमखास मैदानावर आयोजित कार्यक्रमामध्ये ऑल महाराष्ट्र यूथ कन्व्हेन्शन या सदरा अंतर्गत आजची युवा पिढी कुठे चालली आहे या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। या चर्चासत्रामध्ये उपस्थित मान्यवरांनी युवा वर्गाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले। जमात इस्लामी हिंद पिछले 75 सालों से इस अहम तरीन काम को लेकर के चल रही है और उसने इस अहम तरीन काम को करने के लिए समाज के मुख्तलिफ सतह के जो अफराद हैं, जैसे नौजवानों के लिए यूथ विंग का क़याम अमल में लाया गया। तो अल्हम्दुलिल्लाह इस वक्त तकरीबन 10-11 रियासतों में यूथ विंग कायम है, नौजवान मुनज़्ज़म हो रहे हैं। तलबा के लिए, स्टूडेंट्स के लिए स्टूडेंट इस्लामिक ऑर्गेनाइजेशन ऑफ इंडिया कायम किया गया। इसी तरह से जो हमारी तालिबात, हमारी बेटियां हैं, उनके लिए गर्ल्स इस्लामिक ऑर्गेनाइजेशन कायम किया गया और बाकायदा अपने संविधान के साथ, अपने पॉलिसी प्रोग्राम के साथ जमात इस्लामी हिंद पिछले 75 सालों से 1948 से लेकर के अब तक के इस मुल्क में काम कर रही है। यूं तो इसका क़याम 1941 में हुआ है, लेकिन दोबारा से जब पार्टीशन हुआ तो इस मुल्क में 1948 में इस जमात को, जिसका नाम पहले जमात इस्लामी था, उसका नाम फिर जमात इस्लामी हिंद किया गया और फिर ये सफर जारी है। इसका सबसे पहला विक्टिम और सबसे बड़ा विक्टिम नौजवान ही है, जिसके लिए आप लोग ये मुहिम चला रहे हो, नौजवानों को इकट्ठा कर रहे हो और नौजवानों से ही इनकलाब आएगा, लेकिन उन्हीं पर इसका जो प्रहार है इसी पर पड़ता है। तो पहले तो मैं समझाता हूँ कि हमारी ऑर्गेनाइजेशन क्या करती है। मैं शॉर्टकट में बता देता हूँ पॉइंटर वाइज के। हम लोगों का काम जो है अवेयरनेस है, रिहैबिलिटेशन करना है, काउंसलिंग करनी है पेरेंट्स की भी और एडिक्ट्स की भी, और ख़ास करके उन लोगों की काउंसलिंग करनी है जो लोग इसमें इन्वॉल्व नहीं है, जैसे आप लोग हैं, जागरूक लोग हैं। तो खुदा ना खास्ता ऐसा भी होता है कि ज़िंदगी के अलग अलग चैलेंजेस के सामना करते हुए हम लोग जो है कुछ बंदे जो है इसमें इन्वॉल्व हो जाते हैं, नशे में मुब्तला हो जाते हैं और इससे जो है ज़िंदगी बर्बाद हो जाती है। सिर्फ उसकी नहीं होती है, उसकी पूरी फैमिली की होती है। इसलिए फैमिली बीमारी कहा गया है कि जिस फैमिली में, जिस मोहल्ले में, जिस शहर में, जिस देश में ये नशा जो है पेनिट्रेट करता है तो ये बढ़ता है, मल्टीपल तरीके से बढ़ता चले जाता है और इसे रोकना बहुत ज़रूरी है। नामुमकिन तो नहीं है लेकिन मुश्किल है। तो हमारी ऑर्गेनाइजेशन इसी पे काम करती है। आतापर्यंत स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी बालदिन साजरा केला जात होता, तर यावर्षीपासून 26 डिसेंबर हा दिवस वीर बाळ दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून या निमित्ताने शहरात कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते। शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या 2 पुत्रांनी धर्मासाठी आत्मबलिदान दिले। गुरुजींच्या पुत्रांच्या स्मृतीत 26 डिसेंबर वीर बाल दिन साजरा करण्यात आला आहे। गुरु गोविंद सिंग मुघलांशी लढताना चमकोरगडी येथे गेले होते। सरसा नदी ओलांडताना त्यांची मुलं जोरावर सिंह आणि फतेह सिंह गोविंद सिंग यांच्यापासून वेगळे झालेत। या दोघांना मुघलांनी पकडून इस्लाम धर्म स्वीकारल्यास सांगितले, त्यांनी नकार दिल्याने त्या दोघांना मुघलांनी भिंतीत जिवंत गाडले। तो दिवस होता 26 डिसेंबर 1704। या दोन्ही मुलांचा त्याग आणि साहसाच्या स्मृतीत हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात आला आहे। त्यांची सुरुवात रविवारपासून देशभरात करण्यात आली। त्यानिमित्त औरंगाबादेत विविध उपक्रम राबविण्यात आले, त्यामध्ये मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी शीख समाजातील संबंधित इतिहासावर प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती। याबाबत आयोजकांच्या वतीने एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली। सिख हिस्ट्री से रिलेटेड है, स्पेशली जो छोटे साहिबजादों की शहीदी हुई है, गुरु गोविंद सिंह जी के पूरे परिवार की जो शहीदी का इतिहास है, उसके ऊपर हम बच्चों को ये नॉलेज देने के लिए हमने एक क्विज ऑर्गेनाइज की है। गुरु गोविंद सिंह जी का जो पूरा जन्म से लेके जो उनकी लाइफ हिस्ट्री है, उसके ऊपर हम सब ने वो बच्चों के क्वेश्चंस रखे हैं। ये 72 बच्चों में ये 50 मार्क्स का है और हर पार्टिसिपेंट्स को पार्टिसिपेंट गिफ्ट दिया जाएगा। और उसमें से जो 2 ग्रुप्स रखे हैं हमने, जो दोनों ग्रुप्स में से जो रैंक्स आएंगे, फर्स्ट
पार्टिसिपेंट बच्चों को कंसोलेशन प्राइज दिया। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणून मोटरसायकली चोरणारे 2 चोरटे गजाआड केले असून त्यांच्याकडून 21,55,000 रुपये किमतीच्या एकूण 36 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्याची प्रशंसनीय कामगिरी करण्यात यश मिळवले आहे। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आंबागाव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद भूमापन क्रमांक व उपविभागीय क्रमांक 14 मधील खेडकर यांचे शेतात छापा मारला असता शैलेश गोरख खेडकर वय 20 वर्षे राहणार शिवनेरी कॉलनी रांजणगाव शेवपुंजी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद मूळ राहणार मुकाम पोस्ट अंबागाव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद हा पळून जाण्याचा प्रयत्न असताना त्यास पाठलाग करून पकडले। त्यास विचारपूस करत असताना त्याने प्रोझोन मॉल येथून बऱ्याच मोटरसायकली चोरलेल्या असल्याची कबुली देऊन त्याच्या शेतातच ठेवलेल्या असल्याचे सांगितले। त्याच्या शेतात एकूण 24 मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहे। त्याचा मित्र विजय अडिंग यास विक्री करण्यासाठी दिलेल्या त्याच्या 12 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। दोन्ही चोरट्यांकडून 21,55,000 रुपये किमतीच्या एकूण 36 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। या चोरट्याने औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाणे MIDC सिडको पोलीस ठाणे क्रांती चौक पोलीस ठाणे MIDC वाळूज पोलीस ठाणे जवाहरनगर आणि वेदांतनगर पोलीस ठाणे येथील सुमारे 37 मोटरसायकली चोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश आघाव, पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखेर, पोलीस उपनिरीक्षक रमाकांत पटारे, संजय नंद, संदीप तायडे, सुनील बेलकर, संदीप राशीनकर, नितीश देशमुख, अजय दहिवाळ, विजय घुगे, संजय जगताप, तारेराव शिरंगारे यांनी केली आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडियन। वीर बाल दिवस रविवार दिनांक 25 व सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहेबजादे बाबा जोरावर सिंगजी आणि साहेबजादे बाबा फतेह सिंगजी यांच्या बलिदानाचे स्मरण करून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा पर्यटन विभाग व तख्त सचखंड श्री हुजूर अफजल नगर साहेब यांनी संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून साहेबजादेंना श्रद्धा सुमन अर्पित करूया। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। हेले चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर आपले पुन्हा स्वागत। नाताळ सण शहरात ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। शहरातील विविध चर्चमध्ये सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती। चर्चवर विद्युत रोषणाई तर अनेक ठिकाणी प्रभू येशूंच्या जन्माचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। नाताळ निमित्त शहरातील विविध चर्च सजविण्यात आले होते। चर्चवर विद्युत रोषणाई सह क्रिसमस ट्री, केक तसेच सांताक्लॉजची बच्चे कंपनीला भेट दिली। चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्माच्या वेळेचे देखावे उभारण्यात आले होते। सकाळी विविध चर्चमध्ये धार्मिक विधी करण्यात आल्या। सेंट फ्रान्सिस डी सेल्स महामंदिरमध्ये सकाळी विविध चर्चमध्ये धार्मिक विधी करण्यात आला। सेंट फ्रान्सिस डी सेल्स मंदिरामध्ये सकाळी धार्मिक विधी मिसालबी झाला। त्यानंतर या चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली। त्यासह सांता थॉमस चर्च येथे दर्शनासाठी रांगा होत्या। यासह क्राइस्ट चर्च, होली ट्रिनिटी चर्च, नॅझरीन चर्चमध्ये विशेष प्रार्थनाचे आयोजन करण्यात आले होते। चर्चमध्ये येत एकमेकांना शुभेच्छा देत नागरिकांनी नाताळ सण साजरा केला। मिठाई, केकचे वाटप करत प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। शहरातील विविध चर्चमध्ये सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये दर्शनासाठी गर्दी केली। चर्चवर विद्युत रोषणाई तर अनेक ठिकाणी प्रभू येशूंच्या जन्माचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। क्रिसमस का बड़ा दिन और पूरी दुनिया में ईसाई लोग क्रिसमस का आनंद बड़े धूमधाम से मानते हैं। और आज हमारे क्राइस्ट चर्च में, जो कि करीबन 150 साल पुराना ये चर्च है, यहाँ सब ईसाई लोगों ने आके इबादत की है। ईसा मसीह के पैदा होने की खुशी मानी है और हमने याद किया है कि जो परमेश्वर खुद ईसा मसीह के रूप में इस धरती पर मनुष्य होकर जन्म लिया और हमारे बीच में उसने शिरकत की, तो उसकी याद में हमने आज की इबादत आराधना की है। और बहुत लोग खुश थे, बहुत लोग यहाँ चर्च में आए हैं और हमने
ईसा मसीह का पैगाम दिया है कि वो इसलिए आया कि उसने जगत से प्रेम रखना, उसने प्रेम का संदेश हमको दिया है और हमको सीख दी है कि हम भी एक दूसरे से प्यार करें, मोहब्बत करें और हमारे बीच में कोई झगड़ा तंटा ना रहे। इस उम्मीद के साथ हम ये क्रिसमस मनाते हैं, ईसा मसीह की ये शिक्षा हम देते हैं और नया साल में हम पदार्पण करते हैं। तो मेरी तरफ से पूरे औरंगाबाद शहर वासियों के जितने भी हमारे भाई हमारे बहनों हैं और जितने भी शहर वासी हैं उन सबको क्रिसमस की बधाई देते हुए मुझे खुशी होती है, मुझे आनंद होता है। मैं मराठवाड़ा धर्म प्रांत बिशप के नाते से ये खुशियाँ जाहिर करता हूँ और आप सबको भी धन्यवाद देता हूँ। कचनेर येथील जैन मंदिरातील 2 किलो सोन्याची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलून त्या जागी पंचधातूची मूर्ती ठेवली होती। या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी श्री क्षेत्र कचनेरचे महामंत्री विनोद लोहाडे यांनी एडेन्सच्या माध्यमातून केली आहे। 22 तारखेला प्रतिमा मंदिराच्या मूर्ती स्थापन करण्यात आली। 22 तारखेनंतर 8 नोव्हेंबरला ती प्रतिमा आम्ही पांडुकशिलावर अभिषेकासाठी बाहेर घेऊन आलो होतो आणि त्यानंतर 19 तारखेला सुद्धा आम्ही प्रतिमा जेव्हा बाहेर आणली तर थोडंसं आम्हाला त्यावेळेस आमच्या पुजारींना थोडंसं साशंकता वाटली आणि त्यांनी आम्हाला 23 तारखेच्या संध्याकाळी आम्हाला कळवलं आणि आम्ही 24 तारखेला सकाळीच कचनेर श्री क्षेत्र येथे जाऊन सगळे विश्वस्त कार्यकारिणीचे सभासद तिथं गेलो। गावातले सर्व आमचे समाज बांधव सगळे तिथं उपस्थित राहिले आणि लगेच लक्षात आल्यानंतर पोलीस प्रशासनाने आणि गावकऱ्याच्या सहकार्याने आणि ट्रस्ट कार्यकारिणीच्या सहकार्याने पुढची दिशा ठरवण्यात आलेली आहे आणि पोलीस प्रशासन लवकरात लवकर आरोपीला पकडतील असं आम्हाला। हा प्रशासनाचा भाग आहे आणि शेवटी घरातलाच माणूस जर चोर निघाला तर घरच्या माणसामध्ये काय विश्वास तर राहतोच। आता चोर आहे हे आपल्याला माहीत नव्हतं, त्याच्यामुळं ह्या गोष्टीला थोडा वेळ लागेल। आरोपी कोण आहे कोणी असो, आरोपी कोणी जरी असला तर त्याला माफ केलं जाणार नाही, चाहे तो मंदिरातला असो किंवा बाहेरचा असो, कोणालाही माफ केले जाणार नाही। प्रशासन आपल्या आपल्या परीने तपास करीत आहे आणि त्याला ट्रस्ट आणि कार्यकारिणी सहकार्य करत। खुलताबाद सुलीबंजन नांद्राबाद ग्रामपंचायत निवडून आलेल्या नरवंशातील सरपंच व सदस्यांचा सत्कार हजरत सय्यद जैनुद्दीन दर्गा कमिटीच्या वतीने शरफुद्दीन मोहम्मद रमजानी यांच्या हस्ते करण्यात आले। दर्गा कमिटीच्या तर्फे सत्कार समारोह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नुकतेच सुलीबंजन ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचे सत्काराचे आयोजन हजरत सय्यद जैनुद्दीन दर्गा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते। नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला। ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या सुलीबंजन गावातील नवनिर्वाचित सरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार सर्वप्रथम दर्गा कमिटीच्या वतीने करण्यात आले। माजी सरपंच अशरफ अली कादरी, सय्यद मजहर अली, राजू शेठ ही सत्कार करण्यात आला। सुलीबंजन नवनिर्वाचित सदस्य सुनील घुसळे, विकास घाटे, खलील शाह, नितीन जाधव, अयूब शाह, दत्तू अण्णा फुलारे यांच्यासह सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आले। यावेळी फजिलात अहमद, शब्बीर अहमद, निसार अहमद, शेख नजीर, हुस्नुद्दीन टेलर, अजहर सय्यद, नवनिर्वाचित सदस्य नितीन जाधव यांनी दर्गा कमिटीचे अध्यक्ष व सदस्याचे आभार मानले। एडेनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून काही अंतरावरच बांधण्यात येत असलेल्या नवीन प्रवेशद्वाराला 3 दिवसात पाडून टाकण्याचे आश्वासन देऊन तब्बल 18 दिवस उलटले तरी कुलगुरू यांनी शब्द पाळला नसल्याचे उघडकीस येत आहे। कुलगुरू डॉक्टर प्रमोद देवले यांच्या ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत विद्यापीठ गेटचे सुशोभीकरण करण्यात येत आहे। या सुशोभीकरणाच्या नावाखाली नामांतर चळवळीचे तसेच आंबेडकरी जनतेची अस्मिता आणि प्रेरणास्त्रोत असलेल्या मुख्य गेट पासून अवघ्या 10-15 फुटाच्या अंतरावर नवीन गेट बांधण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली मुख्य प्रवेशद्वारापासून काही अंतरावरच बांधण्यात येत असलेल्या नवीन प्रवेशद्वाराला आंबेडकरी जनतेने तीव्र विरोध केल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद देवले यांनी 3 दिवसात नवीन गेटचे बांधकाम पाडून टाकण्याचे आश्वासन दिले होते। कुलगुरूंनी आश्वासन देऊन तब्बल 18 दिवस लुटले। या नवीन गेटसाठी बांधण्यात आलेले 2 बीम अद्यापही तसेच उभे असून कुलगुरू यांनी शब्द पाळला नसल्याचे उघडकीस येत आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांच्या भावनांसोबत त्यांना काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे। मनुस्मृती दहनानिमित्त दुपारी विद्यापीठात मुलींच्या यशवंत हॉस्टेल समोर मनुस्मृती दहन करून विद्यार्थी
संघटनांकडून घोषणा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलींचे यशवंत वसतिगृहच्या मुख्य परिषदेवर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने लावलेले टाळे तोडण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलींचे यशवंत वसतिगृह या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने टाळे लावण्यात आले होते। मुलांचे वसतिगृह समोर असल्याने या गेटला टाळे लावण्यात आले आहे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते। विद्यापीठातील संघटनेने या विरोधात वारंवार तक्रार देऊन ही टाळे उघडण्यात आले नव्हते, त्यामुळे आज मनुस्मृती दहन दिवसानिमित्त दुपारी विद्यापीठात मुलीचे यशवंत हॉस्टेल समोर मनुस्मृती दहन करून विद्यार्थी संघटनांकडून घोषणा देत गेटला लावलेले टाळे तोडण्यात आले व गेट उघडण्यात आला। यावेळी दीक्षा पवार, श्रद्धा खरात, जयश्री शिर्के, मनीषा बल्लाळ, सत्यजित म्हस्के, अशोक शेरकर, अलकेश कोरके, सिद्धार्थ साळवे, अमोल खरात आदींची उपस्थिती होती। दीक्षा पवार, सत्यजित म्हस्के यांनी एडेन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। आम्ही गेल्या विद्यापीठामधील हे जे यशवंत हॉस्टेल आहे हे अगदी पूर्ण जेवढे हॉस्टेल आहे मुलींचे तेवढ्या हॉस्टेलमधील हे एकदम प्रशस्त आणि सगळ्यात मोठं वसतिगृह आहे। हे वसतिगृह बांधताना त्यांना कुठलाही विचार आला नाही। जेव्हा आम्ही वारंवार गेल्या 1 वर्षापासून त्यांना सांगतोय की मुलींच्या वसतिगृहाचं हे जे मेन गेट त्यांनी केलेलं आहे ते मेन गेट सुरू करावं, जेणेकरून मुलींना जास्त दूरवरून पायपीट करावं लागणार नाही। या गेटच्या मुलींना उलटं जाऊन पाठीमागे जाऊन पाठीमागच्या गेटनी बाहेर पडावं लागतं, बाहेरून ये जा करावी लागते। या गेटची वारंवार आम्ही सुरू करण्याची मागणी करून पण प्रशासनाने वारंवार आम्हाला एकच उत्तर दिलं की मुलांच्या हॉस्टेलचं गेट आणि मुलींचं हॉस्टेलचं गेट समोरासमोर आलं, त्यामुळे मुलींचं गेट त्यांनी लावून ठेवलं। आज 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस आहे। बाबासाहेबांनी आम्हा मुलींना मनुस्मृतीच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी मनुस्मृतीचं आजच्या दिवशी दहन केलं होतं। याच दिवसाचं औचित्य साधून आम्ही या मनुवादी व्यवस्थेचे टाळे विद्यापीठाच्या मुलींच्या हॉस्टेलच्या गेटवरून हटवले आणि सर्व संघटना मिळून आम्ही या मनुस्मृतीचा इथे जाहीर निषेध करतो आणि या मनुवादी टाळे आम्ही आज इथे हटवले। आणि इथून पुढे जर प्रशासनाने असा जर प्रयत्न केला की मुलींना डांबून ठेवण्याचा जर प्रशासन प्रयत्न करत असेल तर याच्यानंतर हे जर विद्यापीठ हॉस्टेलच्या मुलींच्या हॉस्टेलला जर गेट लावत असेल तर याच्या पुढे आम्ही प्रशासनाच्या दालनाला तेच टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही। आज 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस आहे। मागील अनेक दिवसापासून विद्यापीठातील जे मुलींचं वसतिगृह यशवंत मुलींचं वसतिगृह ते फक्त विद्यापीठ प्रशासनाने ते मुलांच्या वसतिगृहाच्या समोर ते गेट येतं, एवढ्याच कारणाने ते गेट बंद केलेलं आहे। म्हणजे ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आहे आणि ज्या महापुरुषाने जे इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात जो लढा दिला, जे काही स्त्रीमुक्तीसाठी लढा दिला, जाती व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला, भेदभाव संपवण्यासाठी लढा दिला, विषमता संपवण्यासाठी लढा दिला, त्याच विद्यापीठाला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव आहे त्याच विद्यापीठामध्ये मुलगा मुलगी विषमता किंवा भेदभाव करणारं असा नियम इथं विद्यापीठ लागू करते आणि ह्याला आमचा विरोध आहे। ज्या बाबासाहेबांनी स्त्री पुरुष समानतेचं जे तत्वज्ञान आम्हाला दिलं आहे, भारतीय समाज जगाला तत्वज्ञान दिलं आहे, त्या तत्वज्ञानाच्या विरोधातच हे विद्यापीठ प्रशासन काम करते। त्यालाच अनुसरून आम्ही आज जे मुलींचं वसतिगृह आहे त्याला जे टाळे लावलेलं आहे, जे की विद्यापीठ प्रशासन टाळे लावले ते आम्ही तोडून हा मनुस्मृती दिन आम्ही साजरा करतोय। लोकसेवा वाहन बाजारचे उद्घाटन जामा मस्जिदचे हाफिज जाकीर साहब यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी तौफिक शहबाज, उस्मान शहबाज, राहिल शहबाज, इरफान अली, सैयद साबेर, अब्दुल कयूम, माजी महापौर नंदकुमार घोडेले, डॉक्टर जफर अहमद आदि उपस्थित होते। जैसा कि लोकसेवा वाहन बाजार हमने चालू किया है, हम गरीबों का सपना पूरा करेंगे। पहले तो जो गरीब लोग हैं जिनको गाड़ी बहुत वो करते हैं, हम लोन से गाड़ी देंगे, फिर हम स्कीम रखेंगे, हम बहुत सारी चीज़ें करने वाले हैं। अभी आज तो हमने इस्तेदा दिया है, ये 10 साल पुराना हमारा भाई करते थे, पर हमने आज इस्तेदा कर लिया ऑफिस की। हर किस्म की गाड़ी मिलेंगे आपको, इनोवा से लेके डिज़ायर, नैनो, हर चीज़ मिलेंगी। खास बात यह कि हम स्कीम रखेंगे उसके ऊपर, जो अगर गाड़ी लेता है तो हम मिनिस्टर को बोलेंगे, खासदार साहब को बोलेंगे, इनके हाथ से हम उनको गाड़ी के ऊपर एक प्राइस देंगे। हम नहीं गाड़ियाँ रहेंगी, पेपर रहेंगे, सब चीज़ से कुछ नहीं। वो लोगों को गलत फहमी है, कुछ लोगों ने करे और भाग गए यहाँ से, कई लोग आते, पर हम वैसा नहीं करेंगे क्योंकि हमारा 10 साल पुराना धंधा है। सब जगह गाड़ियाँ रहेंगी, MH20 रहेंगी, MH4 रहेंगी, बम्बा रहेंगी, पुणे रहेंगी, सब किस्म की गाड़ियाँ रहेंगी। सहूलत हम बोले तो गिफ्ट देने वाले हैं, जो गाड़ी लिया हम उसको गिफ्ट देंगे। फाइनेंस हाँ, गरीबों का सपना हम पूरा करेंगे बस। शायनिंग स्टार प्राथमिक शाळेत आनंद मेळा उत्साह साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांची वेगवेगळी दुकाने थाटून प्रदर्शन भरविले। आझाद अली शाह शिक्षण संस्थाद्वारे संचलित शायनिंग स्टार प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे आनंद मेळा अति उत्साहात पार पाडण्यात आला। या आनंद मेळाव्याचे फीत कापून माजी सरपंच पवन गायकवाड यांनी उद्घाटन केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सय्यद फैमून आणि संस्थेचे सचिव अमरीन खान उपस्थित होत्या। शाळेतील इयत्ता 1 ते 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी
वेगवेगळी दुकाने थाटून त्यात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ सजवले होते, तर याचा आस्वाद विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, या संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील काही नागरिकांनी खरेदी करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास भर घालण्यात मदत केली। यावेळी सूत्रसंचालन वैशाली दाभाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मदिया फातेमा खान यांनी केले। फैजिया शेख, पठाण, बुरहान शेख, सुमैया, नंदा गोरे, कल्पना तुपे, सरिता पाटेकर, इंशा शेख, नंदा फुसे, शुभांगी कुलकर्णी, प्रतीक्षा बनसोडे, शेख आरिफ आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रयत्न केले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रमातील योगदान गौरवास्पद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन। शहरातील विविध ठिकाणून मोटरसायकली चोरणारे 2 चोरटे गुन्हे शाखेच्या जाळ्यात, सुमारे 22 लाखांच्या मोटरसायकली जप्त, गुन्हे शाखेची मोठी कामगिरी। नाताळ सण शहरात ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे। चर्चवर विद्युत रोषणाई तर अनेक ठिकाणी प्रभू येशूंच्या जन्माचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। याचबरोबर हे बातमीपत्र इथं संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडीएन।